आम्ही अनेक वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही काम करतोय. पण आज खऱ्या अर्थाने हे करत असताना तरुण पिढीसाठी आध्यात्मिक ज्ञान कसं त्यांना प्राप्त होईल, समाजामध्ये कसं प्रबोधन होईल, यासाठी हा छोटासा प्रयत्न आम्ही ज्ञानेश्वरी पर्यायांच्या माध्यमातून करतोय. आज या ठिकाणी अतिशय आनंद वाटतोय की आपण हा हरिनाम सप्ताह 7 दिवस ठेवतोय आणि अनेक वारकरी संप्रदायाचे जे प्रबोधन करणारे ज्येष्ठ सामाजिक समाजामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना ज्ञान आहे अशा कीर्तनकारांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. आणि दररोज या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण या भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे. त्याचप्रमाणे पंढरपूरला वारी जाण्यासाठी ज्येष्ठ आपल्या माता भगिनी पुरुषांसाठी आपण कुपनचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे, जेणेकरून पंढरपूरचं दर्शन त्यांना मिळावं, वारीला जाता यावं अशा पद्धतीचं नियोजन या वर्षी आपण केलेलं आहे. मी पांडुरंगाचरणी एवढीच प्रार्थना करेल, आई जरीमरी चरणी प्रार्थना करेल की हा कार्यक्रम मोठ्या आनंद उत्सवाने पार पडावा अशी मी प्रार्थना करतो. मी वारकरी संप्रदाय त्याचप्रमाणे सर्व तरुण पिढीला आवाहन करेल की आपल्याला काळाची गरज आहे. आपण या ठिकाणी येऊन आपण कान मंत्र घ्यावे. जे जे कीर्तनकार येणार आहेत ते आपल्याला प्रबोधन करण्यासाठी उत्सुक आहेत आणि मला वाटतं की इथे जेवढे तरुण पिढी या ठिकाणी येईल त्यांना भविष्यामध्ये एक जगण्याची वाटचाल मिळेल आणि येणाऱ्या काळामध्ये समाजामध्ये मान सन्मान मिळेल. आमच्या लाडक्या महेश दादांनी हरिनाम सप्तेचं ह्यावेळेला इथे कल्याण पूर्वमध्ये आयोजन केलेलं आहे. तर सगळ्या आमच्या कार्यकर्त्या महिला सगळ्या स्वतःहून पण इथे उभ्या राहणार आहेत आणि आपल्या कल्याणमध्ये किंवा कल्याणच्या पूर्व पश्चिम कुठेही असेल त्यांना सप्तेची आवड, त्यांनी सगळ्यांनी इथे हजर राहावं, त्यांनी आपला हा सहकार्य करावं. सगळ्यांनी इथे सगळ्या गोष्टी आयोजित केलेल्या आहेत. तर उपस्थित राहून सगळ्यांनी आपला शोभा वाढवावी आणि आपले लहान थोर जेवढे असतील त्यांना पण घेऊन या. सगळ्यांचं इथे व्यवस्थित आम्ही उठ बस पण करणार आहोत. तर सगळ्यांनी हे काळजीपूर्वक खरंच इथे यावा आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. सगळ्या आमच्या इथे सप्ताह ठेवलेला आहे जरीमरी मंदिराच्या इथे. सगळ्यांनी या आणि आम्ही सगळ्यांची काळजी घेऊ आणि इथं भंडारा पण ठेवलेला आहे. आमच्या सगळ्या महिला उपस्थित राहील सगळ्यांची काळजी घेण्यासाठी आणि हा सगळा भंडारा आमच्या महेश दादांनी ठेवलेला आहे. तर सर्वांनी आवर्जून या, लहान मोठ्यांनी सगळ्यांनी उपस्थित राहा.